हम आकाशवाणी के इंदौर केंद्र से बोल रहे हैं। लीजिए प्रस्तुत है मराठी कार्यक्रम। हेलो। हाँ भैया, क्या गैस की टंकी आ गई क्या? ओटीपी 1 13 7। अरे आपको नहीं बोल रहे, भगवान को बोल। हाँ आप लिखिए 6 2 झालं। आता तसे काही चिंता नाही। अरे संकेत धून वाजली, आपण ऑन एअर आहोत। नमस्कार नमस्कार मंडळी, मी अमेय नेमावरकर आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। सध्या कॅलेंडर बघितलं की हां मी कॅलेंडरच म्हणालो, सिलेंडर नाही। हां, तर आजकाल कॅलेंडर बघितलं की लक्षात येतं मार्च एप्रिल म्हणजे नुसती सणांची आणि खास दिवसांची जत्राच। आता बघा ना, आज आपण अशाच एका वळणावर उभे आहोत जिथे नुकतीच आपण प्रभू श्रीरामाची मर्यादा अनुभवली, मारुती रायांची शक्ती साजरी केली आणि आता आपण 7 एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाकडे पाऊल टाकतोय। आजचा हा प्रवास आहे धर्माकडून विज्ञानाकडे आणि श्रद्धेकडून आरोग्याकडे। हजारो वर्षांपूर्वी ऋषी अरण्यात शांत बसून डोळे मिटून श्वासांवर नियंत्रण मिळवत होते आणि आजच्या आधुनिक काळात वैज्ञानिक लॅबमध्ये बसून मेंदूतील लहरींचा ग्राफ तपासतायत। दोघेही मग्न, पण यात एक गोष्ट जाणवते की शोध हा विज्ञानाचा शब्द आहे तर बोध हा धर्माचा, आणि जेव्हा या शोधाला बोधाची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवी जीवनात आनंदाची निर्मिती होती। तुम्हाला माहिती आहे का, जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगातले 80% लोक फक्त उद्यापासून योगा सुरू करू या एकाच विचारावर जिवंत आहेत। नाही, खरा फॅक्ट काय माहिती आहे का, हसण्यामुळे शरीरातलं एंडोर्फिन वाढतं, जे नैसर्गिक पेन किलर आहे। म्हणजे आपल्या मराठीत हसून हसून पोट दुखणे हा खरं तर एक प्रकारचा पोटाचा व्यायाम आहे। कारण शेवटी काय, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे शरीर सुदृढ असेल तरच सर्व कर्तव्य पार पाडता येतात आणि त्याच्या पूर्ततेसाठी देवाची साथ हवीच। पण देव नेमकं सापडेल कुठे? नाही, ते सांगतात ते आपले गीतकार गुरु ठाकूर। ऐकूया अजय अतुल यांची रचना रूपकुमार राठोड यांच्या स्वरात। शोधून शिनला जीवा तारे, साध तुलाही पोचल का? दारोदारी हुडकल भारी, थांग तुझा कधी लागल का? श्याम मुरारी कुंज विहारी, तो शरीहारी भेटल का? वाट मला त्या गाभाऱ्याची, आज कोणी तरी दावाल का? रंगून संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो। रोज वृंदावनी होळी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो काबडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी जागरा माऊली। भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भावनाही तिथे सांग धावल का?
जो डोलतो मातलेल्या शिवारात, तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओथंबतो. नाचवी वीज जो त्यांना भाच्या उरी, होई काठी कधी आंधळ्याच्या करी, घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी, तोला सारा जगाचा तो सावरी, राहतो जो मनी या जनी जीवनी, एका फाशाणी तो सांग मा बालका. रूपकुमार राठोड यांची हाक, गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार अजय अतुल. मंडळी, तुमच्या मेंदू शरीराचा एकूण वजनाचा फक्त 2%, पण तो शरीरातील 20% ऊर्जा एकटाच वापरतो. म्हणूनच शरीराचा थकवा झोपल्यानं दूर होतो, पण मनाचा थकवा फक्त विचारांची दिशा बदलण्यानेच दूर होऊ शकतो. या आरोग्य दिनी आपण उत्तम आरोग्यासाठी आपल्या प्राचीन गोष्टी म्हणजे जप तप व्रतवैकल्य यज्ञ हे जपण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल. कारण एकदा काय झालं, एका मंदिराच्या प्रांगणात एक आजोबा आकाशाकडे बघत निवांत बसले होते. बाहेर गाड्यांचा प्रचंड आवाज. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मनात प्रश्न पडला की हे इतके निवांत कसे काय. हल्ली माणसाला दुसऱ्याची शांतता सहन होत नाही. असो, तर मी म्हटलं, काय आजोबा आपण इतके निवांत कसे. ते म्हणाले, डोंट वरी, खाओ करी अँड भजो हरी. त्यानंतर ते म्हणाले, इथे आत्ताच एक हवन झाला, सकारात्मक वाटतंय म्हणून बसलोय. आमच्या काळात हवन व्हायचे. आपले ऋषीमुनी यज्ञाला सर्वोच्च स्थान द्यायचे. आता काही जणांना वाटेल, अहो हे तर जुन्या काळाचं कर्मकांड आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात यज्ञाचं स्वरूप बदललं असेल, पण त्याचा उद्देश तोच आहे, शुद्धीकरण. मग ते वातावरणाचं असो वा शरीराचं. काय, यज्ञातील मंत्रोच्चार आणि त्यातून निघणारी ऊर्जा ऑराला शुद्ध करते. नंतर मी विचार केला, पण आज खरंच इतकी गरज आहे का आणि का. या अशा प्रश्नांची उत्तरं मला मिळाली धर्मकार्यासाठी देशविदेशात भ्रमण करणाऱ्या एका विद्वानांकडून, ज्यांनी यज्ञाचा सखोल अभ्यास केलाय. चला तर मग जाणून घेऊया यज्ञ विज्ञानाबद्दल थेट आपल्या आजच्या पाहुण्यांकडून. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, दिवसातून फक्त 10 मिनिटे ओमचा उच्चार केल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो. हाच तर तो बोध आहे जो आपल्याला धर्माकडून मिळाला आणि शोध जो विज्ञानाने लावला. ऐकूया ही भेटवार्ता. नमस्कार. आजच्या विशेष संवादामध्ये आपल्यासोबत एक असे महान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांनी भारतीय वेदविज्ञेचा सुगंध 7 समुद्रापार पोहोचवला आहे. शिर्डीच्या जवळ अहिल्यानगर परिसरातील राहाता या गावाचे सुपुत्र, ज्यांनी जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, ते म्हणजे आदरणीय वेदशास्त्र संपन्न अनंत शास्त्री गजानन लावर गुरुजी. गुरुजींचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही. त्यांनी जगभरातील अनेक प्रसिद्ध मंदिराचे धार्मिक सल्लागार म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. भारतीय संस्कृतीचा ध्वज फडकवत यज्ञाच्या पवित्र कार्यासाठी त्यांनी 32 वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे, 10 वेळा ऑस्ट्रेलियाची वारी केली आहे. तसेच मेक्सिको, अर्जेंटिना, सिंगापूर आणि मलेशिया यांसारख्या देशांमध्ये अनेक भव्य दिव्य यज्ञविधी संपन्न केले आहेत. शतचंडी याग, गणेश याग यांसारख्या अत्यंत कठीण आणि शास्त्रशुद्ध यज्ञांचे आयोजन व मार्गदर्शन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या त्या प्रगाढ ज्ञानाची दखल खुद्द आकाशवाणीच्या मुंबई केंद्रानेही घेतली असून त्यांची विशेष मुलाखत येथे प्रसारित झाली आहे. अशा या अनुभवी, विद्वान आणि जागतिक ख्याती असलेल्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधताना मला आज अत्यंत आनंद होत आहे. गुरुजी, जय श्रीराम. श्रीराम.
जय श्रीनाथ. जय श्रीनाथ. आपले मनापासून स्वागत. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून आणि जागतिक दौऱ्यातून आपण यज्ञाची माहिती अनेकांना सांगितली आहे. पण आजच्या या विज्ञानाच्या युगात अनेकांच्या मनात काही शंका असतात. त्यातीलच पहिला प्रश्न असा की यज्ञ म्हटले की प्रामुख्याने एक धार्मिक विधी किंवा कर्मकांड डोळ्यासमोर येतो. पण आजच्या काळात त्याचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे? मुळात यज्ञ आणि प्रजा या दोघींचंही उत्पादन एकाच वेळेला भगवंताने केलेलं आहे. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा असं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. यज्ञ हे एक साधन आहे. प्रत्येक साधकाला भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता काहीतरी साधन तर लागतं. साध्यापर्यंत जाण्यासाठी साधन लागतं. तर ते साधन म्हणजे यज्ञ दिलेलं आहे. आणि यज्ञ ही प्रक्रिया जी आहे ती एक धार्मिक नसून ती वैज्ञानिक आहे, आध्यात्मिक आहे, पौराणिक आहे. कारण आपल्याकडे कोणतेही पुराण जर तुम्ही काढलं तर त्याच्यात अनेक राजांनी अनेक यज्ञ केल्याची वर्णनं मिळतात. आणि मुळात गीतेला जर तुम्ही विचारलं तर गीता असं सांगते की प्राणी जे आहेत ते जगतात कशावरती? अन्नावरती. आणि अन्नाची निर्मिती कशाने होती? पर्जन्याने. आणि पर्जन्याची निर्मिती कशामुळे होती? तर ती यज्ञामुळे होते. यज्ञात भवती पर्जन्यः असं म्हटलेलं आहे. आणि मग अन्नात भवती भूतानी, म्हणजे सगळी जी भूत म्हणजे प्रजा जी आहे ती अन्नावरती जगते. आणि मग ते अन्न कशात होतं? तर पर्जन्यापासून अन्न होतं. आणि अन्न निर्माण करणारा जो पर्जन्य आहे तो कशातून होतं? यज्ञातून होतो. यज्ञ जर झाली तर त्याची विशिष्ट प्रक्रिया या वातावरणामध्ये होते. त्याच्यापासून नभांची निर्मिती होते आणि मग वृष्टी होते. आणि वृष्टी झाल्यानंतर अन्न निर्माण होतं. अगदी बरोबर गुरुजी. उत्तम जीवनचक्रासाठी यज्ञ महत्वाचे आहेत. पण मात्र आजच्या कलियुगात प्रत्येकाला यज्ञ करणे सहज शक्य नाही. तर अशा वेळी नाम यज्ञ सर्वोपरी मानला जातो. यावर आपले काय मत आहे? तसेच यज्ञाचे इतर प्रकार कोणते आणि ते कसे केले जातात? आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे. गीता पण तेच सांगते, यज्ञानाम जपयज्ञोस्मिन्. सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ जर तो असेल तर नामस्मरण भगवंताचं करणं हेच आहे. पण यज्ञाचे अनेक प्रकार आपल्याकडे सांगितलेले आहेत. तपयज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आहे, द्रव्ययज्ञ आहे, सेवा यज्ञ आहे. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी जो यज्ञ आपण करतो किंवा जे हवन केलं जातं त्याच्यामध्ये त्याला द्रव्ययज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि मग तो द्रव्ययज्ञ ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याचे परिणाम वैज्ञानिक आहेत. बाकीचे यज्ञ करण्याकरता आणि हा यज्ञ करण्याकरता प्रयास आहेत. प्रत्येक यज्ञात प्रयास आहेत. जपयज्ञ जर करायचा असेल तर ते जपयज्ञ करताना त्याला सुद्धा नियम सांगितलेले आहेत. तुकाराम महाराज तर सांगतात की ज्यांनी नाममात्रा घ्यावी त्यांनी पथ्य पाळावे. नाम जर घ्यायचं असेल तर त्याला सुद्धा पथ्य आहे. त्याला सुद्धा 10 अपराध सांगितलेले आहेत नामधारकाला. काही नुसतं त्यांनी नाव घेतलं म्हणजे घेतलं आणि त्याला मिळालं असं नाही आहे. तसं सगळ्या यज्ञामध्ये एखाद्याने जर सेवा यज्ञ घेतला तर त्याला सुद्धा ते सेवाव्रत घेताना काहीतरी त्याचे नियम त्याला पाळावे लागतात. नाहीतर ते सेवाव्रत त्याचं ठिकाणी चालत नाही. असे अनेक यज्ञ. ज्ञानयज्ञ जर करायचं असेल तर ती व्यक्ती ज्ञानी पाहिजे आणि लोभी नसावी. तरच त्याला त्या ज्ञानाचं, जसं सगळी संत आपली जी होऊन गेली आहेत आजही त्या संतांचं आपण नाव घेतो. ज्यांच्या ठिकाणी लोभ होतं ते संतांचं नाव घेतलं जात नाही किंवा ते संत म्हणून गणलेच जात नाहीत. त्यांनी त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते ज्ञान सगळ्या समाजाला निरपेक्ष दिलं. कोणती अपेक्षा त्याच्यापासून किंवा आज जे वेद असतील, 18 पुराणं असतील, षटशास्त्र असतील, यांची जी निर्मिती झाली किंवा त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, कुठेही त्या ऋषीमुनींचा किंवा त्या संतांचा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. एखाद्या साध्या लेखकाने जर एखादं पुस्तक लिहिलं तर त्याची रॉयल्टी घेतो. त्यांनी कोणती घेतली रॉयल्टी? त्यांनी एवढंच सांगितलं की आम्ही सांगितलं ते करा, हीच आमच्यासाठी तुम्ही दिलेली देणगी, आम्हाला दुसरं तुमच्याकडून काही नको आहे. असा जो ज्ञान यज्ञ त्यालाही प्रयास लागतात. तसं हा जो यज्ञ आहे द्रव्ययज्ञ, ह्या द्रव्ययज्ञ करण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये याला राजाश्रय होता. राजे लोक त्याला सहाय्य करायचे. ऋषीमुनींची जी गुरुकुल त्यावेळेला चालायची, तिथे विद्यार्थी अध्ययन करायचे आणि त्या राजाच्या कल्याणाकरता, त्या देशाच्या कल्याणाकरता, त्या परिसराच्या कल्याणाकरता यज्ञ त्या ठिकाणी व्हायचे.
आणि यज्ञाची पूर्वीची जी परंपरा तुम्ही विचारात घेतली तर ती अशी होती, ती आता सध्या लुप्तप्राय होत चाललेली आहे. 2 प्रकारचे यज्ञ सांगितले, श्रौत आणि स्मार्त. श्रौत यज्ञ जे आहेत ते फक्त वेदांचे त्याच्यामध्ये ऋचा म्हणून आणि विशिष्ट त्याच्या प्रक्रिया आहेत त्याच्यातच होते. ती लोकही करणारी खूप कमी झालीत आणि ते यज्ञ आज होत नाहीत, पण ते ऋषिकुळामध्ये त्यावेळेला व्हायचे. आणि मग त्या कल्याणाकरता यज्ञ करत असताना सकाळच्या सत्रामध्ये यज्ञ व्हायचा आणि दुपारच्या सत्रामध्ये परिसरातल्या लोकांच्या जागृतीकरता ते ऋषी मुनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जायचे आणि त्याच्यावरती व्याख्यानं देऊन ही संस्कृती काय, हा यज्ञ काय. कारण पूर्वीचा जर काळ आपण पाहिला तर असं बोलणं थोडं वावगं होईल, पण बसावं कसं, उठावं कसं, कपडे घालावं कसे हे सुद्धा माहीत नव्हतं. ते शिकवण्याचं कार्य त्या काळामध्ये ऋषीमुनींनी केलं. म्हणजे अगदी यज्ञामध्ये पशुचा बली दिला जातो अशी जी परंपरा आहे. त्याचं ज्यावेळेला मी अध्ययन केलं, मी माझं वैयक्तिक मन मागतं तुमच्या पुढे, ज्यावेळेला अध्ययन केलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की यज्ञामध्ये पशुहिंसा का व्हायला लागली, का मारायला लागली, यज्ञामध्ये पशुचा बली का द्यायला लागला. तर वसिष्ठांच्या मते असं आहे की ज्या वेळेला ते यज्ञ करायचे त्यावेळेला आजूबाजूला जंगलामध्ये असणारी जी लोक होती त्यांना बसावं कसं, काय खावं काहीच माहीत नव्हतं. त्यावेळेला जी शस्त्र होती ती दगड, त्या दगडाला फक्त टोक करून आणि ते त्या प्राण्याला मारायचे आणि तो प्राणी मेला की तो प्राणी पण माहीत नाही त्यांना कोण आहे, काय आहे, याचा काही समाजाला उपयोग आहे काय या प्राण्याचा असं माहीत नव्हतं. आणि त्या प्राण्याला मारलं की त्याला उचलायचे आणि तसंच खायचे. हे वसिष्ठांनी ज्यावेळेला सगळीकडे फिरून पाहिलं, अरे हे काय म्हणले, याच्यातून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग हरकत नाही म्हणले, यांना प्राणी पाहिजे ना खायला, यांना प्राणी देऊ आपण खायला. प्राणी मारायला सुरुवात केली, प्राणी मारून या पण हे असं नाही खायचं म्हणे, हे शिजवायचं कसं, त्याला मसाला कसा लावायचा. हे आणि मग इकडे यांचा यज्ञ चालायचा. मग इकडे हे यज्ञाचा पूर्णांश म्हणजे यज्ञाचा जो शेष प्रसाद आहे तो हे खायचे. तर तुम्ही काय खाता, मग हे जर खायचं असेल तर ते खायचं बंद करावं लागेल. हा प्रसाद जर तुम्हाला खायचा असेल तर या प्रसादाला काही विशिष्ट महत्व आहे, मग हे खायचं असेल तर ते खाऊ नका. हा संस्कार देऊन आणि मग ते ज्यावेळेला हे खायला लागले याची गोडी लागली आणि ते त्याच्यापासून प्रवृत्त झाली, बाजूला गेली. किंवा जे खायचे त्यांना मग ते कसं खायचं हे त्याच्यातून शिकवलं गेलं किंवा हे नुसतं खाल्लं तर तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही, आरोग्य तुमचं बिघडू शकतं. प्राणी हिंसा नाही केली पाहिजे हे एक उत्तम शिकवण म्हणून त्या गोष्टी सांगितल्या गेल्या. मात्र यज्ञात जर प्राणी हिंसा झाली तर ते पाप ठरणार नाही का? यज्ञामध्ये प्राणीहिंसा होतच नाही मुळात. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, पण यज्ञ ही गोष्ट एक अशी प्रक्रिया आहे की अनेकांना जीवन देणारच आहे. आता तुम्ही बघा वॉर चालू आहे, त्याचा जर आपण विचार केला तर कोणाला आणि कोणाला तरी जगवण्यासाठीच तो वार चालू आहे. काहीतरी एक संस्कृती असेल की एका संस्कृतीला वाढवायचं आणि दुसऱ्या संस्कृतीला जगवायचं म्हणून वार चालू आहे. तर त्याच्यात काही लोक जाणार दोन्हीकडचे, पण काहींचं कल्याण होणार. म्हणून यज्ञामधली जी हिंसा आहे त्याला यज्ञ हिंसा ना हिंसा असं वर्णन आलं. यज्ञात केली गेलेली हिंसा ही हिंसा नाही. कारण जर एखादं थोडंसं नुकसान करून त्याच्यापासून जर काही लोकांची सुधारणा होत असेल तर आपल्याकडे त्याला असं म्हटलेलं आहे. उदाहरण तुम्हाला जर सांगायचं ठरलायचं तर आता अहिंसा परमोधर्म हे तत्व घेऊन 4 साधू रस्त्याने चालले ते प्रवास आणि समोरून त्यांना त्याच्या विरुद्ध लक्ष असणारी लोक आली आणि त्या साधूंना मारलं. अहिंसा धर्म संपून जाईल तिथे अहिंसा धर्म. म्हणून त्या साधूंनी त्यांना प्रतिकार करून त्यांना मारणं हे योग्य आहे, उचित आहे. तर ती चांगली आहे. परंतु असा यज्ञ आत्ताच्या काळात कुठे होत नाही आणि कलियुगामध्ये तो वर्ज्य सांगितलेला आहे. आणि पूर्वीच्या काळात अजून एक तुम्हाला सांगतो माझं निरीक्षण, यज्ञातली हिंसा तुम्ही असा प्रश्न मला विचारला म्हणून की यज्ञामध्ये हिंसा केली जात नव्हती. त्या विशिष्ट प्राण्यांचं रक्त काढलं जायचं, त्याला कापून त्याचं रक्त काढलं जायचं आणि त्या अग्नीवरती ते प्रक्षेपित केलं जायचं. त्यामुळे तो अग्नी वर्षानुवर्ष टिकायचा आणि त्याचं तंत्र त्या लोकांना माहीत होतं. आणि नंतर पुन्हा त्याला व्यवस्थित आत्ताच्या काळात सांगायचं म्हणजे ऑपरेशन करून आणि त्याला सोडून दिलं जायचं. पण पुढे भविष्यात काय झालं, ती प्रक्रिया पुढच्या लोकांना माहीत झाली नाही आणि मग मारलं की ते पशु म्हणजे तो मरून जायचा. त्याला परत जिवंत करण्याची किंवा पुन्हा त्याला जीवन देण्याची प्रक्रिया त्याचं ज्ञान नसल्यामुळे ती हिंसा होऊ लागली. हा मुद्दा खरोखरच माहिती नव्हता की प्राण्यांचा जीव न घेता गरजेनुसार रक्ताचा उपयोग केला जात होता. गुरुजी, पूर्वी असो वा आता यज्ञ हे फलश्रुतीसाठीच केले जातात.
आणि आज तर ते केवळ स्वार्थासाठी किंवा स्वहितासाठी केले जातात. तर याकडे आपण कसं पाहता? यज्ञाचे 2 प्रकार आहेत. जसं कोणतेही कर्म आपण करताना तिथे फलाची अपेक्षा ठेवून सकाम कर्म आणि निष्काम कर्म, तसे यज्ञसुद्धा 2 प्रकारचे होते. ऋषीमुनी ज्या वेळेला यज्ञ करायचे किंवा आत्ताचे जे साधू संत असतील जे करतात यज्ञ, त्यांचा स्वतःचा त्याच्यामध्ये काही भाव नाही, ते निष्काम करतात. याच्यापासून उत्पन्न झालेलं फळ सगळ्या विश्वाला समर्पण. आणि ज्या वेळेला वैयक्तिक तुमच्या माझ्यासारखा संसारी माणूस यज्ञ करतो, त्यावेळेला माझा परिवार, माझी मुलं, माझे संपत्ती, माझं स्थावर जंगम, याच्यासाठी मी यज्ञ करतो. तो सकाम यज्ञ आहे, माझी काहीतरी अपेक्षा आहे. आणि यज्ञाच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे की पावन आणि मनीषिणः, यज्ञकर्म जे आहे ते मनातल्या इच्छा परिपूर्ण करणारं असं कर्म आहे, असं श्रीमद भगवद्गीता सांगते. आणि मग असं जर फळ देणारं जे कर्म असेल ते का करू नये म्हणून मग लोक करतात. परंतु आत्ताच्या काळामध्ये बरेच काही त्याच्यामध्ये प्रकार वेगळे आले, त्याविषयी आपल्याला जास्ती बोलायचं नाही. परंतु यज्ञ मात्र कलियुगामध्ये सुद्धा आहे, आधीच्या युगांमध्ये होता. आणि त्याचा प्रभाव कमी जास्त असेल, कारण काय की यज्ञ करणारे आणि करवून घेणारे दोघांचंही सामर्थ्य हळूहळू कमी होत चाललेलं आहे. कारण यज्ञ करताना जे यज्ञ करणारे आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेदाचं ज्ञान आणि त्याच्याबरोबर आचार विचार आणि व्यवहार हा त्यांच्यात जसा राहिला नाही, तर समोर जे करवून घेणार आहेत त्यांच्यामध्येही तो आचार विचार व्यवहार आज राहिलेला नाही. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. पण यज्ञ मात्र राहील, म्हणजे संपून जाणार नाही. थोडं काही ना काही प्रकाराने तो चालेल, त्याचं काय कोणाला फळ मिळेल कोणाला मिळणार नाही. पण कलियुगामध्ये सुद्धा यज्ञाचा प्रभाव आहेच. आजच्या या धावपळीच्या युगात सर्वांनाच क्विक रिझल्ट्स हवे असतात. तर अशा परिस्थितीत आम्ही म्हणजे सामान्य नागरिकांनी काय करायला पाहिजे किंवा आम्ही काय करू शकतो? मी तुम्हाला आता 2 यज्ञाचे प्रकार जे सांगितले ऑलरेडी, सकाम आणि निष्काम, हे 2 प्रकारचे यज्ञ आहेत. आणि ते कोणीही करू शकतात. माझ्यासारखं सुद्धा निष्काम यज्ञ करू शकतो. यज्ञ करून त्याचं समोर फळ जे आहे, पूर्वीच्या काळात यज्ञ दानसुद्धा व्हायचं, पण कलियुगामध्ये ते वर्ष सांगितलेलं आहे. यज्ञ दानम गवालभम संन्यासम फलपैतृकम देवराष्ट्र सुतोत्पत्ती कलो पंचविवर्जित. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो की यज्ञदान हे कलियुगामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जवळ त्रेतायुगापर्यंत यज्ञाचं दान केलं जायचं. माझ्याकडे असणारं दान मी संकल्प करून डोळे झाकून त्या व्यक्तीला देत होतो आणि त्याला त्याचं फळ मिळायचं. म्हणजे माझा निष्काम भाव सकामातून निष्कामामध्ये तो प्रगट होत होता आणि निष्काम भावाने तो यज्ञ दिला जायचा. आता जे यज्ञ होतात त्या खरं तर मी तुम्हाला सांगेल, माझ्या भाषेत जसं विचारलं तर त्या उपासना आहेत. यज्ञ म्हणून तसं होत नाही. पण आपल्याला आवडणारी विशिष्ट जी देवता असेल तिचं उपासना करणं, तिची पूजा करणं, तिला आहुती प्रदान करणं त्या मंत्रांनी आणि तिची प्रार्थना करणं की माझा जो संकल्प आहे त्याची परिपूर्तता तू कर, असं त्या देवतेला सांगणं म्हणजे आत्ताच्या काळातला यज्ञ आहे. खरोखरच गुरुजी, क्विक रिझल्ट्सच्या या युगात आपण दिलेल्या या संयमाचा आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाचा सल्ला आम्हा सर्वांसाठी अत्यंत मोलाचा आहे. आपल्या या अनमोल वेळेबद्दल आणि मोलाच्या ज्ञानाबद्दल आकाशवाणीतर्फे आपले मनःपूर्वक आभार. तर हे होते वेदशास्त्र संपन्न श्री अनंत शास्त्री गजानन लावर गुरुजी. खरोखरच या मुलाखतीतून आपल्याला यज्ञाबद्दल ज्या गोष्टी समजल्या त्यांनी डोळ्यात अंजन घातले. जसा यज्ञ वातावरणाला शुद्ध करतो तसेच काही सूर आपल्या मनाला शुद्ध करतात. जेव्हा शब्दांना भक्तीची जोड मिळते आणि स्वरांना श्रद्धेची, तेव्हा ते केवळ गाणे उरत नाही तर तो एक नाद यज्ञ बनतो. ऐकूया ही प्रार्थना. गीतकार पुन्हा गुरु ठाकूर, स्वर विभावरी आपटे आणि संगीत राहुल रानाडे. नवचेतना विश्व
तर मंडळी, या 7 एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिनी आरोग्याचा विचार फक्त व्हॉट्सअप स्टेटस पुरता मर्यादित न ठेवता तो कृतीत उतरवा. योगाला फक्त कल्पनेतला योगायोग नाही तर जगण्याचा छंद बनवा. मनाचाही एक यज्ञ करा, ज्यामध्ये नकारात्मक विचारांची आहुती द्या आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवा. श्रोते हो, आता वेळ आहे निरोपाची. टंकी आली आहेच. मी आता मस्त दुधीची पौष्टिक भाजी बनवायला घेतो. तुम्ही आनंदी राहा. वाटलं तर काही गोडधोड नक्की करा, पण हो प्रमाणात बरं का. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा. पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी मालवा हाऊस, इंदूर 452001. धन्यवाद.